जय महाराष्ट्र मित्रांनो. सगळ्या पहिले रजत भाई आला आपल्याला उठवायला. अंघोळ वगैरे केली, रेडी झालो आम्ही. आणि आज होता आपल्या रजत भाईचा साखरपुडा. सर्वांची तयारी झाली होती. मग आम्ही सर्व निघालो होतो हॉलवरती. सिनेमॅटिक व्हिडिओ काढायला या भावाला बोलवलं होता. मग काय आम्ही पण या गाडीवरती होतो. निघालो मग आम्ही हॉलवरती जायला. हॉलवरती आल्यावर भावाची एंट्री एकदम धडाकेबाज होती भाई. हलकी बिलकी बघू शकता तुम्ही. गणू भैया काय थटतच नव्हता भाई. बोलला भावाचा साखरपुडा आहे, मी पण व्हिडिओ काढणार. मग काय भावाच्या स्वागतासाठी रांगोळी वगैरे काढली होती. भावाची एंट्री हॉलमध्ये झाल्यावरती काय पोरं काय ऐकत नाही बाई हलकीच्या तलावरती. औक्षण झालं भावाचं आणि भाई डेंजर सीन बघायला भेटलं बाई. स्वतःचा बेल्ट दुसऱ्याला देऊन भावाने कंबरला स्वतःलाच बांधली होती भाई. नाश्ता वगैरे केला आम्ही इकडं. इकडून पाठीमागे आलो तर भावाचा फोटोशूट चाललं होतं भाई. आतमध्ये आलो तर आपल्याला फूड लाईनचे टॉपचे बिझनेसमॅन रणदीप शेठ भेटले भाई आपल्याला. फायनली भावाची एंगेजमेंट झाली. केक वगैरे कटिंग केला बा इकडं. परशाला बोललो होतो स्पायरो वरती एंट्री असताना एक व्हिडिओ काढ. स्पायरो कसा उडतो ते बघत बसला होता बाई इकडं. तेवढं तिकडे पनीरची व्लॉगिंग चालू झाली बाई. आज रजत भैयाची एंगेजमेंट आहे, सो वी आर हिअर. लेट मी शो. हे चोर बघा, चोर. फोटो काढायला आम्ही बाहेर आलो होतो. तिकडून गणू भैयाने इकडे आयुषला स्नोमॅनच बनवलं होता. तिकडून मग बनंगला आलो आम्ही परशाबाईच्या घरी. बाबांनी इकडे वेस्लिनच्या डब्यामध्ये सोना भरून ठेवला होता भाई. तिकडून मग आम्ही गेलो नदीवरती. बोललो फोटोशूट वगैरे करू काहीतरी. निशाने पाणी बघून डायरेक्ट बोलला भाई मी जातो पवायला, तुम्ही बसा बाहेर. अक्षरला रील शूट करायची होती, तेवढं झाला भाई इकडे कार्यक्रम. एक बाहेर. तिकडून मग आम्ही आलो भाई जेवायला पाटील मळावरती. मटन सोडून भाई रोटी, बटर रोटी, भाकरी काही पण घ्या भाई, फुल्ली अनलिमिटेड. रस्ता इकडे भाई टोपाने असतो डायरेक्ट. क्वांटिटी पण आहे आणि क्वालिटी पण आहे भाई. सातार मेडा साईडचं कोणी असलं तर नक्की इकडे टेस्ट करा एकदा. आणि जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल आजची तर लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो करा भावांनो. सबस्क्राईब पण करा फटफट.